रे उच्चार तो तुझ नाम उच्चार माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, विठोबा Bye.
आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान पांडुरंगाबरोबर त्यांनी संवाद साधणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे हा श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी हरे साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढल्या अंतरी प्रेमा सुखा वाढल्या अंतरी प्रेमा सुखा वचनाई का कमळापते मागे रंगाचे वेळाचे करदोडतो पते काळे पणाचा वेदवा वचन ऐका कमळावधी माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी वेदवळी. ओ वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी अपनाचा वेदवाळी. ऐका कमळावधी माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही 10व्या क्रमांकाची, बरोबर आहे ना, 10व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा हे अकारण करुणावरून आले. भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतात, देवाबरोबर बोलतायत. काय संवाद साधतायत? एक विशिष्ट असणारा भाव तुकोबरायांना प्राप्त झालेला आहे. एका विशिष्ट स्थितीमध्ये तुकोबराय जाऊन पोहोचलेले आहेत. तो दिव्य भाव प्राप्त झाला जो अतिशय दुर्लभ आहे. आणि असं वाटतं जो प्राप्त झालेला भाव आहे हा असाच टिकून राहावा, याच्यात काही अंतर पडू नये. म्हणून आता कोण करील माझी मदत, कोण मला या भावनेवर कायमस्वरूपी टिकून ठेवण्याकरिता सहाय्य करील? मग फक्त भगवानच डोळ्यासमोर दिसला. कारण काही भाव असे असतात जे फक्त भगवंतालाच कळतात. आपण सामान्यांच्या समोर जर आपले भाव प्रगट करायला लागलो तर मग ते त्यांना जर नाही कळालं मग ते आपला भाव करतात. हा महत्त्वाचा विचार होतो.
म्हणून कोणाच्या समोर आपल्या पोटात प्रगट झालेले भाव घाई सांगत जाऊ नये. तुकोबाराय भाव प्रगट झालेला सांगतात, पण भगवंताच्या समोर सांगतात का तू सर्वज्ञ आहेस, तुला सगळं काय कळतं. माझ्या अंतकरणात दिव्य असणारा भाव प्रगट झाला आणि या भावात आता अंतर पडू नये एवढीच माझी इच्छा आहे. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, याच्यात अंतर पडू देऊ नकोस. देवाने विचारलं मग असा भाव प्रगट झालेला आहे आणि तो जर कायमस्वरूपी टिकून ठेवला मग काय कराल. म्हणजे काय नाही, माझ्या प्रारब्धानं माझ्या कर्मानुसार जे जे माझ्यासमोर प्रसंग येतील त्याला सामोरं जातो. आले भागा ते करीतो आणि ते सगळं करता करता तुझे नाम उच्चारितो, अखंड तुझं नाम त्यांनी उच्चारण करत राहतो. या भावनेत फक्त टिकून ठेव. माझं मन त्यांनी तुझ्याजवळ राहणं फार गरजेची गोष्ट आहे. हा भाव टिकून ठेवण्याकरिता सल्ला दिला देवाला. हा जर भाव कायमस्वरूपी टिकायचा असेल तर त्याला सगळ्यात कारणीभूत आहे मन. मनयो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. मनच माणसाला बंध मोक्षाला कारणीभूत आहे. म्हणून मन जर आकळलं तर मग सगळ्या गोष्टी आकळल्या जातात. मग तेव्हा माझं मन फक्त तुझ्या चरणाजवळ तुझ्या नामाजवळ त्यांनी दृढ बांधून ठेव. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. बस मन थोडे आहे चित्त साह्य झाली. आपलं चित्त म्हणजे वृत्ती, तीच त्यांनी मन बुद्धी चित्त अहंकार वृत्ती एकच आहे, 4 प्रकारानं पाहायला मिळते. म्हणून त्यांनी चित्त साह्य झालं, मन साह्य झालं की माणूस परमार्थात येतो. माणूस परमार्थात केव्हा येतो ते म्हणतात मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्यासी दोघी नारी पुत्र पौत्र सहोदर भारी त्याने कृपा केली आम्हावरी का मनवणी आलो या देशा नाहीतरी होतो हिंडत दिशा. असे अनेक प्रमाणे पाहता येतील. मनानंच कृपा करावी लागेल तेव्हा परमार्थात मनुष्य येतो. पण माझं जे मन आहे ते तुझ्या चरणाजवळ दृढ बांधून ठेव देवा, याच्यापेक्षा मला दुसरं काही अपेक्षित नाही. म्हणून त्यांनी अशी भावना अंतकरणातली भगवंताच्या समोर व्यक्त करतात. ही मागणीच भगवंताच्या समोर मागतात. आता जी वाट मला तुझ्यापर्यंत येण्याची सापडली, तुझ्या प्रेमाची सापडली, दिव्य भाव माझ्या पोटात निर्माण झाला, ही वाट अशीच राहू दे. याच्यात आता फाटे फुटू देऊ नकोस. बस याच्यात जर फाटे फुटले तर दुसरीकडे जाईल. म्हणून ही वाट अशीच टिकून ठेव. तू का म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे, आता या वाटेत फाटे फुटू देऊ नको. अशी मागणीच भगवंताच्या समोर त्यांनी तुकोबराय करतात. हा माझा भाव असाच टिकून ठेव. माझं मन तुझ्या चरणाजवळ बांधून ठेव आणि माझ्या वाटेत फाटे फुटू देऊ नकोस, अशी मागणी तुकोबराय करतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई जय जय रखुमाई आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो. प्रस्तुत गेल्या बऱ्याच वर्षांपासून, म्हणजे जवळजवळ हे 3रं तप आहे आपल्या या उत्सवाचं. आता याला सप्ताह म्हणता यायचं नाही. सप्त म्हणजे 7 आणि आहा म्हणजे दिवस. जे 7 दिवसाचा असतो तो सप्ताह असतो. आता हा 11 दिवसांचा आहे, म्हणजे आपण उत्सव म्हणावं, सोहळा म्हणावं. पण असा असणारा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याची त्रितपपूर्ती आहे. म्हणजे जवळजवळ 36 वर्ष आपले पूर्ण झालेले आहेत. एवढ्या वर्षांपासून अविरतपणे आपण भगवंताचं चिंतन करतो आहोत, भगवंताची भक्ती करतो आहोत. याच्या आधी अनेक वेळेला भगवंताची सेवा करण्याचा योग आमच्याही वाट्याला आला. श्रीमद भागवत कथा, त्याच्यानंतर 1-2 कीर्तनं केल्याची मला आठवतात. आजही त्यांनी यावर्षीसुद्धा आणि या सगळ्याच ग्रामस्थांच्या, तरुण वर्गाच्या सगळ्यांच्या इच्छेतून आणि सरांच्या अथक प्रयत्नातून यावर्षी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न झाली. म्हणून सर स्वतः त्यांनी आले, कुरे महाराजांना संपर्क अशा पद्धतीने केला आणि मग आपल्या सगळ्यांच्या सेवेचा, भगवंताच्या सेवेचा योग जुळून आला. 7 दिवसापर्यंत श्रीमद भागवत कथा सर्वांनी श्रवण केली. भागवत कथा अतिशय गोड आहे, मधुर आहे. भागवत कथा म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा संगम आहे. भगवंतापर्यंत जायचं असेल तर भगवंताची भक्ती फार महत्त्वाची आहे. ती भक्ती जीवनामध्ये आली की मग ज्ञान वैराग्य धर्म आपोआपच येतात. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. म्हणून असे त्याने आपोआपच तिच्या मागे मागे चालत येतात. म्हणून ती भक्ती भागवतात विशेष रूपानं आहे. भक्ती नृत्य ती यत्रच, अशी भक्ती नृत्य करते. मग तिच्या मागे ज्ञान वैराग्य पण चालतच येतात.
स्वरूपापर्यंत जाण्याकरिता मोक्षापर्यंत जाण्याकरिता भक्तिप्रधान साधन आहे महाराज. खरं तर प्रत्यक्ष त्याने मोक्ष हा ज्ञानानं होतो. सद्यमुक्ती आणि क्रममुक्ती दोन प्रकारची मुक्ती सांगितली. क्रममुक्ती म्हणजे काय? भगवंताचं नामचिंतन करायचं, म्हणजे भक्ती करायची, अंतःकरण शुद्ध व्हायचं. मग शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये, निर्मळ झालेल्या अंतःकरणामध्ये, स्थिर झालेल्या अंतःकरणामध्ये अधिकारत्व प्राप्त होतं ज्ञानाचं. मग तो ज्ञानाचा अधिकारी झाला की सर्वज्ञ ईश्वराला कळतं. मग तो ईश्वर गुरुरूपानं जीवनामध्ये येतो आणि तो त्याने महाराज बोध प्राप्त करून देतो, तो ज्ञानसंपन्न होतो आणि मग मोक्षापर्यंत जातो. याला क्रममुक्ती म्हणायचं. आणि सद्यमुक्ती म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञान, काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तूची होणी उठी कवणी. तुका म्हणे कानी आई केली माता तोची घाला घात जीवपाना, तोची झाला घात जीवपाना. तुका म्हणे कानी आई केली माता तोची झाला घात जीवपाना, तोची झाला घात जीवपाना. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. म्हणून श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानाच हेतू आहे. मग त्यांनी सांगितलं की तू त्याने ब्रह्मरूप आहेस, की मग कळालं की मग लगेच मुक्त होतो. ज्ञानानं मुक्त होता येतं. म्हणजे ज्ञानानं सद्यमुक्ती आहे आणि क्रममुक्ती भक्तीच्या माध्यमातून आहे. म्हणून श्रीमद भागवतामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, असं श्रेष्ठ असणारं श्रीमद भागवत आहे महाराज. म्हणून 7 दिवसापर्यंत सर्व लोकांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केली आणि आज कथेची सांगत आहे आणि आपल्या सप्ताह म्हणजे या उत्सवामधला त्यांनी जागर आहे. मग आता दोन्हींचा समन्वय साधला पाहिजे. म्हणजे आजच्या दिवसाचं त्यांनी महाराज संप्रदायात काही लिखित असे नियम नाहीत लिखित, पण तरीसुद्धा त्यांनी उपांत्य दिवशी आणि मागणीचा अभंग घेतला जातो. महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी मागणी पण झाली पाहिजे आणि भागवताचं सारही सर्व लोकांच्या समोर प्रगट झालं पाहिजे. असा एखादा समन्वयात्मक अभंग शोधावा म्हणून अभंग डोळ्यासमोर आला. चांगला अभंग आहे. थोड्याच वेळ बोलायचं आहे मला. म्हणजे त्यांनी फक्त 55 मिनिटं राहिलेत आता माझ्याकडे आणि तेवढ्याच वेळात मला तुमच्यासमोर बोलायचं आहे. म्हणून त्यांनी थोड्या वेळा अल्पशा वेळेमध्ये भगवंताचं चिंतन करायचं आहे. जगद्गुरु तुकोबरा एका विशिष्ट भावाविषयी बोलतात. काय भाव असेल बघा. आपण सामान्य माणसात प्रत्येक मनुष्य कोणत्या तरी भावनेतच जगतो. प्रत्येकाची भावना काही स्वतंत्र असते महाराज. जो तो ज्याच्या त्याच्या अधिकाराचा असतो. समाजात फार प्रकारचे लोक असतात. काही पामर असतात, काही विषयी असतात, काही जिज्ञासू असतात, काही ज्ञानी असतात. असे त्यांनी 4 प्रकारचे वर्ग समाजामध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक वर्ग आपापल्या भावनेत जगत असतो. त्याला जशी दृष्टी आहे, जशी नजर आहे, तो त्याच नजरेप्रमाणे समाजामध्ये वागत असतो. त्याचा भावच त्याला त्या पद्धतीने वागायला प्रवृत्त करतो. अनेक प्रकारचे भाव मला आपल्या समोर त्यांनी वर्णन करून सांगते. तुकोबराय मात्र या सामान्य लोकांच्या भावनेसारखे नाहीत महाराज. मुळात तुकोबराय सामान्य नाहीत. त्यांच्याकडे पाहताना आपला दृष्टिकोन सामान्य नसावाच महाराज. ते सामान्य नाहीत. महाराज म्हणतात तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. निर्विकार असणारं परमतत्व तुकोबरायांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालेलं आहे. तुका विष्णू नाही तुझा. तुकोबराय प्रत्यक्ष भगवत रूप आहेत नव्हे. भगवानच तुकोबरायांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. रामेश्वर शास्त्रीजींनी आणि एकांतात तुकोबरायांना हट्ट केला. मला माहिती आहे तुम्ही सामान्य नाहीत म्हणून. कारण मोरया गोसावींना भेटण्याकरिता तुकोबराय गेले आणि का गेले त्याचं कारण आहे. एक दिवशी तुकोबराय घरी आले ना अंगणामध्ये चिमण्या बसल्या होत्या. तुकोबराय आले की चिमण्या उडून गेल्या. त्याने विचार केला असं मी काय शत्रुत्व आहे माझ्याकडे, चिमण्या मला पाहून उडून गेल्या. आता चिमण्या जोपर्यंत अंगावर येऊन बसत नाही तोपर्यंत घरी येणारच नाही असं म्हणून भंडारा डोंगरावर गेले महाराज. अखंड भगवंताचं चिंतन करत राहिले. खरोखर चिमण्या अंगावर येऊन बसायला लागल्या. पक्षी ही सुस्वरे आळवेती म्हणून अंगावर चिमण्या बसायला लागल्या. मग घरी आले. असे तुकोबराय हे तुकोबरायांच्या अंगावर पक्षी येऊन बसतात. एवढं त्यांनी अजात शत्रुत्व तुकोबरायांजवळ तयार झालेलं आहे. ही गोष्ट त्यांनी महाराज मोरया गोसावींना कळाली. त्यांनी आमंत्रण दिलं तुकोबरायांना भेटण्याकरिता या मला. त्यांचा मोठा अधिकार होता. गणपतीचे भक्त होते. चिंतामण देव त्यांनी पुढची परंपरा आहे ना. म्हणून त्यांनी तुकोबराय भेटण्याकरिता म्हणून जायचे. तो जो भेटायला या म्हणून सांगायला आला जो मनुष्य होता ना त्याला तुकोबरायांनी पोहोचू सुद्धा दिलं नाही. आधीच जाणलं की ते मला बोलवत होतं आणि भेटायला निघाले. मध्येच तो रस्त्यातच भेटला. रे म्हणे तुमच्याकडेच चाललो होतो. म्हणे कुठे. म्हणे मी चाललोय त्यांना भेटण्याकरता. गेले तिथं गेल्यानंतर त्यांनी महाराज एक वृत्तांत घडला. आता वेळ कमी आहे ना आपल्याकडं. ते दारात बसले त्यांनी पडवीमध्ये. म्हणे महाराज आतमध्ये ध्यान करतायत, पूजा करतायत. तोपर्यंत बसून राहिले
आता ते पण ध्यानाला बसले होते आणि ध्यान करता करता मनात विचार येत होता की आपल्या शेताला कुंपण आहे आणि कुंपणात शेजाऱ्याची गाय येते आणि ती रोज उठून त्रास देते. मग तिला काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आता जर परत आली ना तिला चांगलं झोडून काढलं पाहिजे हातात काठी घेऊन, असा विचारच मनात चालला होता. आणि मग ते झालं सगळं, पूजा वगैरे झाली. मग तुकोबा आले असं कळालं, बाहेर भेटण्याकरिता आले. अरे तुकोबा तुम्ही कधी आले? ते म्हणले तुम्ही ती गाय हाकलायला गेले तिने त्याच वेळेस आलो. एवढं अंतर्ज्ञान तुकोबारांना झालं होतं महाराज. अशी त्यांची तुकोबारांची अवस्था होती. मग ते शरण आले, म्हणले तुकोबा तुमचा अधिकारच फार मोठा आहे, मला माझी विनंती आहे तुम्हाला की असं काय आहे तुमच्याकडे की तुम्ही त्यांनी अंगावर पक्षी बसतायत, तुम्ही तुमच्या मस्तीमध्ये मस्त आहात, अशी तुम्हाला अवस्था. त्या वह्या त्यांनी तरल्या पाण्यावरती. असं काय तुमचा अधिकार आहे, तुम्ही काय आहात मला नेमकं सांगा, तुमच्या शरीरावर हे पाखरं का बसतात? तुकोबारायांनी आणि त्यांच्यासमोर आपली मांडी फाडली म्हणतात. असं चरित्रात महिपती महाराजांनी लिहिलं आहे. महिपती महाराजांनी तुकोबारायांचं जे चरित्र लिहिलं ते आपण मराठी अर्थ लिहिलेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे. ज्याला हवं असेल त्याला मिळू शकतं संत पंढरीत. ती मांडीच फाडली आणि त्याच्यात आतमध्ये पाहिलं तर निव्वळ फक्त दिव्य प्रकाश प्रतीतीला येत होता. त्याच्यात हाड मांस रक्त काही नव्हतं. हे तुकोबाराय वैकुंठाला गेले म्हणतात आणि लोक ऑब्जेक्शन घेतात ना, त्यांच्याकरता फार महत्त्वाचं चिंतन आहे. म्हणून त्यांनी महाराज एक दिव्य असणारी प्रक्रिया घडली आणि सामान्य असणारं पंचभौतिक जे शरीर आहे त्याचा ऱ्हासच करून टाकला डायरेक्ट. अशी दिव्य स्थिती तुकोबारायांना प्राप्त झाली. आणि मग हा त्या डंका वाजायला लागला, तुकोबारायांचं शरीर दिव्य आहे. रामेश्वर शास्त्रीजींना कळालं आणि रामेश्वर शास्त्रीजी विनंती करायला लागले, तुकोबा तुम्ही काही सामान्य नाही, तुम्ही प्रत्यक्ष देव आहात हे मला कळालेलं आहे, तुम्ही सच्चिदानंद रूप आहात हे मला कळालेलं आहे, मला तुमच्या सच्चिदानंद रूपाचं दर्शन प्राप्त करून द्या. मग स्वतःच्याच वाड्यामध्ये तुकोबाराय त्यांनी अशा पद्धतीनं आणि रामेश्वर शास्त्रीजींना दर्शन देण्याकरिता उभे राहिले. 2 हात कमरेवर ठेवले आणि प्रत्यक्ष विठोबा प्रगट झाला. तुकोबारायांनी पांडुरंगाच्या रूपात रामेश्वर शास्त्रीजींना दर्शन दिलं. मग का सांगतो कशाकरिता? तुकोबारायांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा असावा याच्याकरिता. म्हणून सामान्य समजू नका, ते सामान्य नाहीत. तो हा विश्वसखा क्रीडेजनी, तो विश्वाचा सखा इन जगामध्ये क्रीडा करतोय, हा त्यांचा अधिकार आहे महाराज. हे त्यांचं विशेषत्व आहे, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि ते त्यांनी म्हणतात मी एका भावनेवर आलेलो आहे. त्यांची भावना काय सामान्य असेल का महाराज? उच्च कोटीची भावना आहे. एका दिव्य असणाऱ्या भावनेमध्ये पदार्पण करून गेलेले आहेत. सामान्य भावना पोटात नाहीत, भगवंताशी एकरूप झालेली भावना आहे. नित्य निकुंज भावना आहे महाराज, नित्य निकुंज भावना. आणि त्या नित्य निकुंजाच्या पुढे जाऊन सुद्धा निवृत्त निकुंज असणारी एक स्थिती आहे की त्या निवृत्त निकुंज असणाऱ्या स्थितीमध्ये, त्या भावनेमध्ये दुसरं कोणीच नाही, फक्त एक देव आहे आणि तो भक्त आहे. असे दोनच राहतात महाराज. दुसरं कोणीच नाही. विठो तुझे माझे राज्य नाही अनिकाचे काज. आता बाकी कोणी शिल्लक राहिलं नाही. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. 2 म्हणायचंही काम नाही. देवाशी एकरूप झाले आणि एकरूप होऊन पुन्हा त्यांनी महाराज विनोदानं तुझं मज नाही भेद केला, सहज विनोद केला. आणि त्या विनोदानं त्यांनी महाराज मी भक्त तू देव ऐसे करी या भूमिकेत जाऊन आणि भगवंताचं चिंतन करत राहिले. मस्त भाव आहे महाराज, दुसरी कोणतीच भावना नाही. एकरूपता तर आधीच झालेली आहे आणि एकरूप होऊन पुन्हा त्यांनी अभेदुनी भेद राखी याला अंगी. अभेद स्थितीला जाऊन परत भेद शिल्लक ठेवला. कशा करता? वाढावया जगी प्रेम सुख वाढण्याकरिता. म्हणून त्यांनी महाराज अभेद स्थितीला गेलेले आहेत आणि पुन्हा भेद शिल्लक ठेवलेला आहे. आणि त्या भेदात जाऊन त्यांनी त्याला देव म्हणून समोर उभे केलेला आहे. आणि स्वतःच त्यांनी महाराज भक्त झालेले आहेत. देव पण तेच आहेत, भक्त पण तेच आहेत. आणि स्वतःचं भजन करतात. शिव भूत्वा शिवम यजेत. स्वतः शिव झालेले आहेत आणि पुन्हा स्वतःच भजन करतात. आपण भागवतात पाहिलं ना, भगवान स्वतःच गोवर्धन झाला आणि स्वतःच गोवर्धनाची पूजा करायला लागला. उच्च भाव आहे महाराज. या भावनेमध्ये आरूढ आहेत. आता जग दिसत नाही, आता फक्त देव दिसतो. बाहेर पाहिलं तरी देव दिसतो आणि आत डोकावून पाहिलं तरी देवच दिसतो. आत हारी बाहेर हारी, हरिने घरी कोंडिले, हरिने घरी कोंडिले, हरिने घरी कोंडिले. आत हारी बाहेर हारी, हरिने घरी कोंडिले, हरिने घरी कोंडिले, हरिने घरी कोंडिले. आत हारी बाहेर हारी, हरिने घरी कोंडिले, हरिने घरी कोंडिले, हरिने घरी कोंडिले.
हरीने घरी कोंडिले हरीने घरी कोंडिले आता हरी बाहेर हरी हरीने घरी कोंदिले आत हा बाहेर सगळीकडे हरीच हरी आहे महाराज त्याच्याशिवाय काही नाही शिल्लक हे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू सबाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी आजी सोनियाचा दिनू सबाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी सर्वत्र परमात्माच परमात्मा आहे बाहेरही तोच आहे आतमध्ये पण तोच आहे एकरूपता त्याच्याशी झालेली आहे पण एकरूपतेमध्ये त्यांनी पडून राहणं योग्य वाटत नाही म्हणून काय केलं असेल एका ठिकाणी म्हणतात तुझं मज नाही भेद केला सहज विनोद असंही त्या म्हणतात एका ठिकाणी म्हणतात एकची घोंगडी पांघरू हरी म्हणून मी तो पण जाऊ दे दुरी असंही त्या म्हणतात ते बाजूला टाकून एकरूप होण्याचा पण भाव आहे हा पण भावच आहे आणि पुन्हा एकरूप झाल्यानंतर त्याला देव समजून त्याचं भजन करणं हा पण दिव्य भावच आहे म्हणून त्यांनी जीवनमुक्त झाल्यानंतर दिव्य असणारी स्थिती प्राप्त झालेली आहे आणि आता त्यांनी महाराज काही करायचं शिल्लक राहिलं नाही आणि फक्त भगवंताचं भजन करणं एवढंच शिल्लक राहिलं जगातून काही मिळवायचं नाही जगातल्या सगळ्या गोष्टी नगण्य झालेल्या आहेत कशालाच महत्त्व राहिलं नाही ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी असं म्हणणारी आहेत ते म्हणून त्यांनी मला तिथं त्यांचं चित्त जात नाही त्यांचं चित्त फक्त भगवंताजवळ स्थिर झालेलं आहे देव होऊन देवाचं भजन करतात ही विलक्षण असणारी प्रेमस्वरूपा भक्ती आहे आणि त्या भक्तीमध्ये आरूढ झालेली आहे हा दिव्य असणारा भाव पोटात तयार झालेला आहे आणि असं वाटतं हा जर भाव असाच टिकून राहिला ना तर लोक मुक्त होण्याकरिता अट्टास करतात मला नाही व्हायचं मुक्त मुनी मुक्त झाले गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो मला मुक्त व्हायचं नाही मोक्ष जर प्राप्त होत असेल नको आहे मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायोगी परत जन्माला येईन कशाकरिता या भावने करता जी उच्च कोटीची भावना तयार झाली अजून म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावा हा भाव आहे महाराज मग तुझी चरणसेवा तुझी भक्ती प्राप्त झालेली आहे तो दिव्य भाव पोटात उतरलेला आहे पुन्हा जन्माला येईन आणि फक्त एवढंच करीन तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी काय करणार आहात गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी दुसरं काय नाही हा भाव पोटात उतरलेला आहे भजनाचा भाव आहे भगवंताच्या भक्तीचा भाव आहे भक्तिभाव श्रेष्ठ असणारा भाव पोटात उतरलेला आहे आणि त्या भावनेमध्ये चिंब झालेले आहेत म्हणून त्यांनी असं वाटतं याच्यातच ठेवलं पाहिजे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आता हकलून दिलं तरी जाणार नाही याच भूमिकेमध्ये कायमस्वरूपी राहू अशी भावना तुकोबरायांची आहे मग काय करावं लागेल आता कोण त्यांनी मला या भूमिकेत कायमस्वरूपी टिकून ठेवील भगवंताशिवाय कोणी ठेवणार नाही महाराज पण हा त्यांनी उपजला भाव तुझी कृपे सिद्धी जाओ हा भाव उपजलेला आहे निर्माण झालेला आहे आणि तुझ्या कृपेने हा सिद्धीला जाऊ शकतो दुसरा कोणी नेऊ शकत नाही देवा माझी विनंती आहे तुझ्या समोर माझी मागणी आहे तुझ्या समोर काय मागणी आहे हा जो भाव तयार झालेला आहे हा असाच टिकून ठेव याच्यात अंतर पडू देऊ नकोस आता माझ्या भावा आता माझ्या भावा आता माझ्या बाबा आता माझ्या बाबा आता माझ्या भावा आता माझ्या भावा आता माझ्या बाबा आता माझ्या बाबा आता माझ्या बाबा अंतराय नको देवा अंतराय नको देवा हो अंतराय नको देवा आले बागा ते करीतो आले बागा ते करीतो अंतराय नको देवा अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले बाबा दे करीतो आले बाबा दे करीतो आता माझ्या भावा जो विलक्षण प्रेमस्वरूपा भक्तीचा भाव माझ्या पोटात उतरलाय ना असाच टिकून ठेव देवा याच्यात अंतर पडू देऊ नकोस मोठी भावना आहे महाराज तू म्हणाल मग म्हणला अभंग भागवत कथा हे त्यांनी जागराचा दिवस आहे म्हणून घेतला आणि काय संबंध आहे भागवत कथेचा
7 दिवस भागवत कथा ऐकल्यानंतर माणसांच्या मनामध्ये भाव तयार होतो महाराज. भाव तयार होतो, भाव भगवंताच्या प्रेमाचा भाव तयार होतो. आणि तो भाव त्यांनी महाराज तयार झाला ना की फार चांगलं वाटतं. कथा ऐकत असताना चांगलं वाटतं, मनात संकल्प निर्माण होतात, बस मी असंच वागेन आता. आणि एकदा का सप्ताह संपला आणि झटका झुटक झाली सगळी, काला वगैरे झाला, 4-6 दिवस त्यांनी गेले की जसा भाव तयार झाला होता ना तसा टिकून राहत नाही महाराज. तो त्यांनी कमी कमी होत जातो आणि मग तो इतका कमी होतो की परत माणूस पहिल्या स्थितीतच येतो. मग हा जो भाव कथेच्या माध्यमातून तयार झालाय ना टिकून राहायला पाहिजे, याच्यात काही अंतर नाही पडलं पाहिजे महाराज, तसाच टिकून राहायला पाहिजे. मग 7 दिवस एवढ्या लोकांनी कथा ऐकली आणि पोटात भगवंताच्या प्रेमाचा भाव तयार झाला. म्हणून आज भगवंताकडे मागणी मागितली पाहिजे, आज भगवंताला विनंती केली पाहिजे, देवा असा भाव या कथेच्या माध्यमातून पोटात तयार झालाय, या भावात आता अंतर पडू देऊ नकोस, आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आता अंतर पडू देऊ नकोस, अशी भावना भगवंताच्या समोर व्यक्त करावी. मग आपण कोणत्या भावात होतो, कोणता भाव आपल्याला प्राप्त झाला असं जर कोणी म्हणत असेल, लोक वेगवेगळ्या भावात असतात. सगळ्यात मोठा भाव लोकांमध्ये असतो देहभाव. देहभावर आहेत ना लोक, मी शरीर आहे ही भावनाच आहे. मी काळा गोरा उंच ठेंगणा स्थूल कृश हे त्यांनी म्हणतात की नाही लोक, मी अमुक आहे हा भावच आहे, मी शरीर आहे हा भाव आहे, याला देहभाव म्हणतात. या देहभावापेक्षा त्यांनी श्रेष्ठ असणारा भाव आहे, त्याचं नाव आहे जीवभाव. काहीच असे लोक असतात की जे विचाराच्या मुद्द्यावर येतात आणि ते स्वतःला जीव समजतात. नाही तर काही लोक जीव त्यांनी म्हणतात, पण जीव कशाला म्हणतात हेच लोकांना माहीत नाही. हा मग जीव म्हणतात फक्त. आम्ही दवाखाना चालवत होतो, तिथं त्यांनी महाराज एखादा पेशंट जर त्यांनी असा आला जखम झाली म्हणून, आणि ती जखम जर स्वच्छ करायला लागलं की मग तो आरडाओरडा करायचा, हळू डॉक्टर हळूच ना, जीव कासा वीस होतो. त्याच्या तोंडातून शब्द जीव कासा वीस होतो. जीव तर कोणी म्हणतो, पण जीव म्हणजे काय माहीत नाही, जीव कशाला म्हणतात माहीत नाही. शास्त्र म्हणतं जीव म्हणजे काय, जीव कसा झाला. लक्षपूर्वक ऐका. अंतकरण, अंतकरणाचा अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा अंतकरणात पडलेला आभास, या 3 गोष्टींनी मिळून जीव असं म्हणतात. चैतन्य मेधाधिष्ठानम लिंग देहस्य पुनः, त्याला लिंग देह असं त्यांनी म्हणतात. छाया लिंग म्हणून त्यांनी महाराज ती छाया म्हणजे आभास. अशा 3 गोष्टी मिळून त्यांनी महाराज जीव होत असतो. एखादाच त्यांनी उंच विचारावर येतो आणि त्याला असं जाणवतं की मी जीव आहे म्हणून. देहभावापेक्षा उंच त्यांनी येतो. मला मी देह आहे समजणं ही विपरीत भावना आहे. या विपरीत भावनेतच सगळं जग फिरत असतं. हेच त्यांनी स्वतःला समजतात, मी शरीर आहे, मी अमक्या जातीचा आहे, मी अमक्या धर्माचा आहे, मी अमक्या पंथाचा आहे, मी अमक्या वर्णाचा आहे, मी अमक्या आश्रमाचा आहे. आणि त्याच्यातच एकमेकाचे गचंडे धरून लोक भांडणं करतात. हा कोणता भाव आहे? हा भावच आहे. हा देहभाव आहे, डाऊन लेवलचा भाव आहे, डाऊन लेवलच्या भावात आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ हा जीवभाव त्याने आता व्याख्या सांगितली. हा जीवभाव आहे. एखादा विचाराच्या स्थितीवर येतो आणि मग म्हणतो मी जीव आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव सांगतो. वेळ माझ्याकडे कमी आहे ना, जास्त भाव सांगायचे म्हणल्यावर गायगायनं सांगितले पाहिजे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे आत्मभाव. मी आत्मा आहे. किती लोक स्वतःला आत्मा समजतात. आत्मा म्हणजे काय आहे हे लोकांना कळत नाही महाराज. आत्मा व्यापक आहे. आत्मा सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. आत्मे नसतात, आत्मा एकच असतो. मग आत्मे अनेक वचने आत्म्याला म्हणायचं नाही. जीवात्मे त्यांनी असू शकतात अनेक, पण आत्मा एकच आहे. तो कसा आहे? नैनन छिन्नन्ते शस्त्राने नैनन दहती पावका न चैनन क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुता. मी आत्मा आहे असं कळणं आणि आत्मा असा आहे असं कळणं हा भाव आहे आत्मभाव. मी शरीर नाही, मी जन्माला येत नाही, मी मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराचा नाश झाल्यानं ज्याचा नाश होत नाही तो आत्मा आहे, तो मी आहे, आत्मा आहे. आत्मभाव, आत्मभाव तयार झाला. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ एक भाव आहे महाराज, त्याचं नाव आहे ब्रह्मभाव. ब्रह्मभाव, ब्रह्मभाव म्हणजे काय? मी आत्मा आहे हे कळणं. पण फक्त आत्मा आहे कळून चालायचं नाही. गुरुजी म्हणायचे ज्ञान होणं, ज्ञान होणं म्हणजे काय रे, कांद्याचं का वांग्याचं असे त्यांचे शब्द होते. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे कांद्याचं का वांग्याचं, मग ज्ञान कशाचं? ते म्हणायचे ज्ञान होणं म्हणजे मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असं कळणं, याचं नाव आहे ज्ञान. मी आत्मा आहे, आत्माच ब्रह्मरूप आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो व्यापक. व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर व्रीही नावाच्या धातूपासून ब्रह्म हा शब्द तयार झाला व्यापक अर्थाने. कागदावर लिही म्हणलं ब्रह्म तर लिहितात नाही लोकांना. हल म लावायचा का मल ह लावायचं हेच कळत नाही. खरंच असं व्यापक असणारं ब्रह्म आहे. मग ते ब्रह्म मी आहे असं कळालं पाहिजे.
अद्वैत बोध प्राप्त व्हावा त्याच्याकरिता अधिकारी व्हावं लागतं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता. शास्त्र म्हणतं ज्या मनुष्यानं या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून अंतकरणातील मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहेत. आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे आणि आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी आहे. असा अधिकारी व्हावा लागेल. कळली ना व्याख्या सगळ्यांना? चांगली आहे. अहो ही व्याख्या करणं जर एवढं अवघड आहे तर ब्रह्मज्ञानाचा अधिकारी होणं किती अवघड असेल. आणि अधिकारी होणं जर एवढं अवघड असेल तर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं किती अवघड असेल. ब्रह्मज्ञान जारी कळे उठावोटे, ब्रह्मज्ञान जारी कळे उठावोटे हो. तरी काही मोठे वेदशास्त्रे वेदशास्त्रे तरी काही मोठे वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान जारी कळे उठावोटे, ब्रह्मज्ञान कळे उठावोटे हो. तरी काही मोठे वेदशास्त्रे वेदशास्त्रे तरी काही मोठे वेदशास्त्रे. उठाउठी म्हणजे घाईघाई. ब्रह्मज्ञान जर असं घाईघाई कळत असतं तर मग हे वेदशास्त्रे काय कामाचे आहेत महाराज. हिमपुटी वेदशास्त्रे. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता फार सायास असतात. सहजासहजी मिळत नाही महाराज ते. हा महत्त्वाचा विचार आहे. 2-3 प्रकारची सुख असतात. एक विषयातलं सुख आहे, एक ब्रह्मसुख आहे आणि एक भक्ती सुख आहे. जो भक्तिभाव आहे ना त्याच्यातून सुख प्राप्त होतं. विषयातलं सुख हे त्याने महाराज प्रारब्धात असेल तर मिळतं. प्रारब्धात असली तर बायको, प्रारब्धात असलं तर मुलगा, प्रारब्धात असली तर संपत्ती, प्रारब्धात नसलं तर काहीच मिळणार नाही. कपाळातच जर बायको नसेल तर कसं मिळेल मग. अटल बिहारी मस्त कपाळातच नाही काय करणार आहे. सरळ गोष्ट आहे महाराज. म्हणून विषयातलं सुख त्यांनी महाराज प्रारब्धावर अवलंबून आहे. ब्रह्मसुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल, ब्रह्मज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल, प्रारब्धानं मिळत नाही, प्रयत्न करावे लागतील. घर कोंबड्यासारखा घरात बसला आणि तिथंच कुकू करायला लागला असल्यानं ब्रह्मज्ञान होत नसतंय. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरिता फार सायास असतात महाराज. आमच्या परिसरात मोठे महापुरुष होऊन गेले. वैकुंठवासी श्री बाळकृष्ण महाराज भोंदे बाबा, तुम्ही ऐकलं असेल त्यांच्याविषयी. ते वाकचौरे बाबांकडे शिर्डीला शिकायला होते आणि अध्ययन करण्याकरिता होते. महाराज काय सांगायचं, झोप येत होती, पाठ त्यांनी ऐकायची, वाचन करायची, रात्र बसून वाचायचं. झोप आली मग काय करायचं, हिरव्या मिरच्या आणून ठेवल्या होत्या. हिरव्या मिरच्या तुम्हाला झोप आली की मिरची खात असतील, खात नव्हते. झोप यायला लागली की डोळ्यात मिरची पिळायची आणि मग त्यांनी जागे राहायचे. तुम्ही ऐकतात ना, ऐकताना सुद्धा अंगावर काटा येईल महाराज. डोळ्यात मिरची पिळणं काय सोपी गोष्ट आहे का? हे ज्ञान प्राप्त करून घेणं तेवढं सोपं नसतं. चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदावर नाचता येतं. असं कसं नाचेल महाराज. म्हणजे एवढं कठीण आहे ते, सहजासहजी शक्य होत नाही. म्हणून त्यांनी महाराज ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं आणि त्या माध्यमातून ब्रह्मभावापर्यंत जाता येतं. मी व्यापक आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा भावच निर्माण होतो महाराज. शरीर त्यांनी नगण्य होऊन जातं. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मती हाय हाय यमधर्मा. वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, ज्ञानांनी तो झाला ब्रह्मद्वेषी. दिली तिलांजली कुळनाम रूपासी, देह ज्याचा त्याशी समर्पिला. फिरविला घट फुडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरुकृपा. गुरुकृपेचा दिवा लावा लागेल, मग त्यांनी तो बोध प्राप्त होईल. सहजमी अंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे. अशी अवस्था व्हावी लागेल. रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदिले डोळा. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, त्याची झाला अंग तुका आता. ही अवस्था तुकोबरायांना बांधली महाराज. ही ब्रह्मज्ञानाची अवस्था आहे, मोठी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी अशा अवस्थेत त्यांनी जावं लागतं ज्ञानाच्या माध्यमातून. मग त्याला यज्ञादी कर्म आणि उपासना, बहिरंग साधनं, विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व अंतरंग साधनं, त्याच्यापेक्षा श्रवण मनन निध्यासन, त्याच्यापेक्षा अंतरंग साधन, आणि तत्वम पदार्थ शोधन, त्याच्यापेक्षा अंतरंग साधन. मग अशा साधनांच्या माध्यमातून त्यांनी ब्रह्मबोधावर आरूढ होतो. मग ज्ञान संपन्न होऊन अशा पद्धतीने जीवन त्याचं त्यांनी बाधित अनुवृत्तीनं अशा पद्धतीने सुरू होतं. हा ब्रह्मभाव आहे. सगळ्या ठिकाणी मीच भरलेलो आहे, हा ब्रह्मभाव आहे. किती भाव झाले आता? देहभाव, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जीवभाव, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आत्मभाव, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ब्रह्मभाव.
आणि त्या ब्रह्मभावावर जे महापुरुष जाऊन पोहोचले, आता त्यांना काहीच कर्तव्य शिल्लक नाही. ते म्हणले कामा नाही झालो पाहिजे कामा, मोकळाच झालो म्हणले. आता मनुष्य जन्मच त्याच्याकरिता मिळाला, ब्रह्मज्ञान प्राप्त करून मोकळं होण्याकरिता. लोक तेवढंच करत नाहीत महाराज. मग नाथ महाराजांनी लिहून ठेवलं 400 वर्षापूर्वी. ते म्हणले पावून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धव जाना पुच्छेबिन दोपाई. माझं म्हणणं नाही बरं, आपल्या अंगावर बला नको, आता विस्तार सांगतो. काय विस्तार आहे ते म्हणले, मनुष्यपणा प्राप्त करून जर जो ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेत नसेल, तो बिगर शेपटीचा आणि 2 पायाचा गाढव आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, फार महत्वाचा मुद्दा सांगतोय. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आपल्याला मनुष्यपणा प्राप्त झालेला आहे आणि आपण जर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, ब्रह्मभावावर जर आपण गेलो नाही, तर आपल्याला ते गाढव म्हणतात. कोण? नाथ महाराज. मी नाही म्हणत बाबा, आपल्या अंगावर नको काही. ते म्हणतात ते गाढवच आहेत ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही. गरज आहे त्याची, आवश्यकता आहे त्याची. ब्रह्मभावावर आरूढ झालं पाहिजे महाराज. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, अशी अवस्था याला ब्रह्मभाव म्हणतात. आणि असे महापुरुष त्या ब्रह्मभावावर आरूढ झाले आणि तिथं जाऊन काहीच कर्तव्य शिल्लक राहिले नाही. कर्तव्य अभावत स्थिती निर्माण झाली. इथं जाण्याकरिता काही भूमिका जीवनात याव्या लागतात. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थभाविनी, मग तुर्यग, अशी अवस्था प्राप्त व्हावी लागेल. मग त्या ज्ञानाच्या भूमिकेत जाऊन आणि मग त्यांनी ब्रह्मभावावर आरूढ होतो. असा ब्रह्मभावावर आरूढ झाला आणि काही कर्तव्य राहिले नाही. मग काय करतो? मग तो जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे त्या ज्ञानाला गिळून टाकतो महाराज. ते म्हणजे टाळा टाळी लोपलाना अंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. मग भगवंताचं भजन करायला लागतात. मी भक्त तू देवा ऐसे कार्य मी भक्त तू देवा, ऐसे कार्य मी भक्त तू देवा, ऐसे कार्य मी भक्त तू. नको ब्रह्मज्ञान स्थिती भाव मी भक्त तू देवा, ऐसे कार्य मी भक्त तू देवा, ऐसे कार्य. नको ब्रह्मज्ञान स्थिती भाव मी भक्त तू देवा, ऐसे कार्य मी भक्त तू देवा, ऐसे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. ब्रह्मज्ञानात पूर्णत्वानं प्राप्त झाले, पण तिथं त्यांनी एकाकीपणा जाणवायला लागला. एकमेव अद्वितीयम ब्रह्म, त्याच्यात काही त्यांनी महाराज बाकीचं कोणतंच नाही, एकटंच ब्रह्म आहे महाराज. एकटं पडून राहून काय करायचं महाराज? एकाकीनं रमते, एकट्याला आवडत नाही, मग काय केलं पाहिजे? म्हणून एकटं रमत नाही म्हणून काय केलं पाहिजे? म्हणलं मी भक्त तू देव ऐसे करी. तू देव असावास, मी भक्त असावा. एका अंगी दोघे झाले ही निर्माण. देवभक्तपण स्वामी सेवा, महत्वाची गोष्ट. एकाच अंगातून 2 निर्माण झाले. एकच ब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले, पण त्याच्यातली त्याच्यात त्याला देव म्हणू लागले. आणि आपण स्वतः त्यांनी अभेदोनी भेद राखेला अंगी, असं त्यांनी अभेद स्थितीला जाऊन भेद शिल्लक ठेवला आणि मग भजन करायला लागले. आणि त्या भजनातून त्यांनी महाराज विलक्षण असणारं प्रेम प्रगट होऊ लागलं. त्याला म्हणतात प्रेम भाव. काय म्हणतात? प्रेम भाव. ब्रह्मभावापेक्षा श्रेष्ठ भाव आहे, त्याला म्हणायचं प्रेम भाव. तो प्रेम भाव प्रगट झाला आणि त्या प्रेमामध्ये चिंब झाले महाराज. हा ब्रह्मज्ञानाचा भाव त्यांनी नको वाटायला लागला. असं वाटायला लागलं की एकटं पडून काय करू? भगवंताचं प्रेम प्राप्त व्हायला लागलं. तो पांडुरंग परमात्मा डोळ्यासमोर दिसायला लागला. तो डोळ्यासमोर दिसतोय, तो माझा व्हावा, त्याला मला भेटता यावं. ज्ञानोबरांसारखा कोण ज्ञानी आहे महाराज? ज्ञानोबरांसारखा कोण महान आहे? ज्ञान संपन्न मला ते चालते ज्ञानाचे बिंब त्यांच्या शब्दात पाहायचं ठरलं तर. तयाचे अवयव सुखाची कोंब येर मनुष्यपण ते भांब लौकिक भाग. महत्वाची गोष्ट आहे. म्हणते दिसायला फक्त मनुष्य आहे, ते प्रत्यक्ष ज्ञान आहे, चालतं बोलतं ज्ञान आहे. पण त्यांना सुद्धा तिथं राहावंसं वाटलं नाही. मग त्यांनी काय केलं महाराज? त्यांनी भगवंताच्या भक्तीत पदार्पण केलं. ते म्हणतात श्रीरंगा वाचोनी आणूनेने या तिकुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणूनेने किती व शिकवाल मज वेळोवेळा, मी त्या गोवळा रतली, मी त्या गोवळाला रत झालेली आहे. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेई लगे माय. म्हणून त्यांनी भक्तिप्रेम असणारं गोड प्राप्त झालं, प्रेम सुख प्राप्त झालं, प्रेम भाव पोटात तयार झाला आणि त्या प्रेम भावानं भगवंताशी एकरूप झाले महाराज. त्याला पाहण्याकरिता ललायत झाले, त्याच्या दर्शनाकरिता कासावीस झाले. असं वाटायला लागलं त्यानं प्रगट व्हावं, त्यानं दर्शन द्यावं. ते म्हणतात न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान,
गोजिरे सगुण रूप पुरे. तुझं ते गोजिर आणि सगुण असताना रूप आहे देवा, तेच पुरे झालं. ते पाहण्याकरिता जीव कसा विसवतोय, ते पाहण्याकरिता अट्टहास होतोय. हा प्रेम भाव आहे. त्याच्याशी बोलावंसं वाटतंय, त्याला डोळे भरून पाहावंसं वाटतंय, त्याच्या संगतीमध्ये राहावंसं वाटतंय. अशी भावना पोटात निर्माण झाली. हा भाव आहे भगवंताच्या संगतीत राहण्याची भावना. हे स्वप्न आहे महाराज. हे सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. सगळ्यात आधी त्यांनी अंतःकरणामध्ये भाव निर्माण व्हावा. जगामध्ये देव आहे. लोकांना हेच सांगायची बारी आली बे कबे आता पहिल्यापासून. तुम्ही म्हणाल काय बालवाडी शिकवायला लागला. बालवाडीने तर काय 50-50 वर्षाचे माळकरी होते. कोरोना आला आणि डॉक्टर म्हणला माळ काढ, लगेच काढून टाकली. मग देव आहे म्हणून काढले का देव नाही म्हणून काढली? खरं सांगा, जर खरंच देवावर विश्वास होता तर कशाला काढली? ज्या अर्थी देव आहे मग का काढली? देव आहे ना महाराज, असा विश्वास आधी पोटात निर्माण करायचा. देव आहे. देव भेटत असतो, सगळ्यांनाच भेटतो महाराज. ध्रुवाला प्रल्हादाला भेटला, सगळी कथा आपण ऐकली. तिसरा मुद्दा, मला पण भेटू शकतो. देव मला भेटू शकतो. मी देवाच्या भेटीचा अधिकारी आहे. देवाच्या भेटीचा माझा पूर्ण अधिकार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक म्हणत होते, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. तसं इथं बसलेले आपण सगळे म्हणू शकतो छातीला हात लावून, देवाचं दर्शन प्राप्त करून घेणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, असं म्हणलं पाहिजे आपण सगळ्यांनी. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. पण देव आपल्याला प्राप्त होऊ शकतो. कशाला मनामध्ये कच ठेवता? आत्मविश्वास निर्माण करा. मला पण देव भेटू शकतो. महत्वाचा मुद्दा आहे. पण भेटू शकतो तुला इथपर्यंत ठीक आहे, पण भेटेल कधी? देव भेटण्याकरिता काहीतरी असावं लागेल ना. काय असावं लागेल? सगळ्यात महत्वाचा मुद्दा, देवाच्या भेटीकरिता तुमच्या मनात इच्छा असावी लागेल. इच्छा नसली तर कसं भेटेल मला? फार महत्वाचा विचार आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत? श्रीमती मुर्मू मॅडम, द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत ना. ते आपल्या सगळ्याला भेटू शकतात की नाही? भेटू शकतात. तशी घटनाच आहे. आपलं जर काही काम असेल, आपण फाईल तयार केली, आपला भेटण्यासारखा मुद्दा असेल तर आपल्याला अपॉइंटमेंट देतील आणि ते निश्चित आपल्याला भेटतील. इथपर्यंत खरं आहे. भेटतील का नाही भेटायच्या? भेटतील ना. भेटलं का तुम्हाला? नाही भेटल्या ना. का नाही भेटल्या? तुमच्या मनात त्यांच्या भेटीची इच्छा निर्माण झाली नाही. एखाद्याच्या झाली असेल त्याला वेगळं ठेवा थोडंसं. आपल्या मनाला विचारा, कधी आपल्याला राष्ट्रपतींना भेटायची इच्छा निर्माण झाली का? आपलं मन काय म्हणेल? झाली नाही. मग तुमच्या मनात इच्छाच नसेल तर त्या तुम्हाला कशा काय भेटतील? भेटायला तयार आहेत की नाही? तयार आहेत. तुमच्या मनात इच्छा आहे का? नाही. मग आता भेटतील का? नाही भेटणार. तसं देव तुम्हाला भेटायला तयार आहे की नाही? देव तयार आहे उभा भाविकासाठी. तो भाव पाहतो, अंतरीची घेतो जोडीन पाहे जोडी भावाची. भाव पाहतो, भाविका करताच उभा आहे. तो भेटण्याकरिता उतावीळ झालेला आहे. फक्त तुमच्या मनात त्याच्या भेटीचा काय नाही? भाव निर्माण झाला नाही. तुमच्या मनात त्याच्या भेटीची इच्छा नाही. मग इच्छा निर्माण करा ना सगळ्यांनी बसल्या बसल्या. मला हेच तुम्हाला पटवून द्यायचं. रोज कीर्तनामधून हेच मी सांगतोय सगळ्या लोकांच्या समोर. एखादं म्हणेल तुला तेवढंच येतं, बस तू तसं म्हणलं तरी चालेल, मला काही म्हणायचं नाही. मला एवढंच येतंय खरंच. पण हे फार गरजेचं आहे ना महाराज. हे लोकांच्या अंतर्मनात घुसतं. बसलेला मनुष्य त्यांनी महाराज बारकाईने विचार करतो, अंतर्मुख होऊन विचार करतो. हे तर खरंच आहे. मला कधी इच्छाच झाली नाही देव भेटावं म्हणून. मी ते किती जन्मभर त्यांनी टाळ वाजवायचं काम करतोय, भजनं म्हणायचं काम करतोय. गंध तर असा सगळ्या अंगाला गंध आहे. चट्ट्या पट्ट्याचा वाघ, इकडून गंध सगळ्या अंगाला गंध असतो. फक्त टेरी लावायचं नाही, ते तर देव नसतो म्हणतात कोणता. हा तर टेरी सांगा ते. सगळ्या अंगाला गंध चट्ट्या पट्ट्याच्या वाघासारखा. माळा भल्या मोठ्या मोठ्या असतात, फेकून मागे तर कान फुटल एखाद्याचा. अशा माळा. पण इच्छा झालीच नाही देवाच्या भेटीची. अरे किती माळा घातल्या म्हणजे देव भेटेल, आणि किती गंध लावला अंगाला म्हणजे देव भेटेल. अंगाला गंध लावल्याने देव भेटायचं नाही. देवाच्या भेटीचा गंध जीवनात उतरला पाहिजे, तेव्हा देव भेटेल. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. अंतकरण त्यांनी भारावून गेलं पाहिजे. भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळ झालं पाहिजे. उत्कट इच्छा निर्माण झाली पाहिजे भगवंताच्या भेटीची, तेव्हा भगवान भेटेल. भेटीला की पंढरीनाथा, जीवाला गली तळमळ व्यथा, कधी कृपा करतीने मददिनाचे धावाने. भेटीला की पंढरीनाथा, जीवाला गली तळमळ व्यथा, कधी कृपा करतीने मददिनाचे धावा. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करशीने मज दिनाचे धावणे. सगळे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. कार्तिक वारी मोठी वारी आहे.
सगळ्यांच्या मनात आर्त आहे महाराज भगवान भेटला पाहिजे. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानसे, कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मने, त्याची चक्रपाणी वाट पाहे. वाट पाहतोय, वाट पाहे उभा भेटीची आवडी. पंढरीची जाणे, पंढरीची जाणे, आल्यानो संसारात. शब्बास, समर्पक प्रमाण आहे महाराज. वाट पाहे उभा भेटीची आवड. अरे तो वाट पाहतोय आपली सगळ्यांची खरंच महाराज. त्याला काय काम आहे दुसरं? विटी उभं राहून आपली वाट पाहतोय. आपणच जायला तयार नाहीत. आपल्या मनात त्याच्या भेटीची इच्छा नाही. लक्षात ठेवा, आपलं फक्त बोलाचा भातन बोलाची कडी आहे. म्हणून एखादा असेल तर त्याच्यासमोर 1000 वेळा माझं दंडवत आहे. विरळ आहे सा कोणी तुका त्याशी लोटांगणी. त्याच्यासमोर दंडवत आहे महाराज. उत्कट इच्छा निर्माण व्हावी. फक्त इच्छा होऊन चालत नाही, प्रयत्न करावे लागतील. भगवंताच्या भेटीकरिता प्रयत्न करावे लागतील. मग प्रयत्न महत्वाचे आहेत. मग भगवान आपल्यावर कृपा करील, अनुग्रह करील आणि मग भगवंताचा साक्षात्कार होईल. हा महत्वाचा विचार आहे. मग साक्षात्कारापर्यंत जाण्याकरिता एवढ्या पायऱ्या आहेत. मनाच्या पटलावर लिहून ठेवा आणि विसरत असाल तर कागदावर लिहा. हे काही त्याकडे कोण्या पोथीतून मी सांगत नाही, माझ्या अनुभवातून अभ्यासातून सांगतोय. जगामध्ये देव आहे, लोकांना सांगायची गरज आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधणी पाहे. देव भेटत असतो, दुसरा मुद्दा आहे. देव त्याने मला पण भेटू शकतो, तिसरा मुद्दा आहे. मला देवाच्या भेटीची इच्छा निर्माण झालेली आहे, चौथा मुद्दा आहे. मी देवाच्या भेटीकरिता प्रयत्न करतोय, 5वा मुद्दा आहे. देवाने माझ्यावर अनुग्रह केला, 6वा मुद्दा आहे. आणि मग देवाचा मला साक्षात्कार झाला, 7वा मुद्दा आहे. साक्षात्कारापर्यंत जाण्याकरिता 7 मुद्द्यातून जावं लागेल. याला पर्याय नाही महाराज दुसरा. एवढे सगळे मुद्दे ओलांडूनच जावं लागेल. मग तो परमात्मा त्यांनी भेटेल. भाव मनात निर्माण व्हावा. ब्रह्मज्ञानी झाला काय आणि कोणी झाला काय, त्याला त्यांनी महाराज देवाची भेट घ्यायची असेल तर भावच महत्वाचा आहे. तो प्रेम भाव त्याच्या पोटात उमडून यावा लागेल आणि मग तिथपर्यंत जाता येईल महाराज. ती भक्ती अंतकरणात भक्तिभाव निर्माण व्हावा लागेल. एकदा भक्तीत पदार्पण केलं की मग त्याच्या अंतकरणात बाकीचे बरेच भाव तयार होऊ शकतात. शांत भाव. हे शांत भाव म्हणजे काय? देवाच्या जीवावर शांत राहायचं. एखादा त्यांनी चांगला कार्यकर्ता असावा, तो त्यांनी महाराज सगळ्या गावाला सांभाळणारा असावा. तो सगळं गाव त्यांनी फार त्यांच्या मूलभूत सगळ्या गरजा त्यांनी त्याच्या पद्धतीने पूर्ण कराव्यात. असा त्यांनी कार्य करताय. त्याच्या जीवावर सगळा गाव शांतपणे राहतो. त्याच्या सगळ्या गोष्टी तो पूर्ण करत असतो. त्याला काळजी असते, कुठून नळाचं पाणी नेलं पाहिजे, कुठून लाईटचे खांब नेले पाहिजेत, कुठं काय केलं पाहिजे, कसं त्यांनी कुठे इमारत बांधली पाहिजे, कुठं सभामंडप बांधला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची त्याला चिंता आहे. मग तो असा विचार करतो, स्वतःपुरता विचार न करता सगळ्या व्यापक दृष्टिकोनानं सगळ्या समाजाचा विचार करतो. असा कोणीतरी जर आपल्याला सापडला तर त्याच्या जीवावर आपण निवांत राहतो. तो करणार आहे ना, आपल्याला काय चिंता आहे. तसं देवाच्या जीवावर भक्तानं त्यांनी निवांत राहावं. याला शांत भाव म्हणतात. कोणता भाव आहे? शांत. आता भक्तिभावाच्या पुढचा सांगतोय, शांत भाव. तो शांत भाव अंतकरणात निर्माण झालं की मग हळूच थोडंसं पुढं जायचं. जो त्यांनी कार्य करताय ना, सगळं काय करणारा, तो त्यांनी सगळ्या लोकांच्या समोर चमकत राहतो. मग मनात कधीतरी भाव निर्माण होतो की त्याच्या जवळ थोडं गेलं पाहिजे, त्याचा परिचय तरी झाला पाहिजे, त्याच्याशी बोलता तरी आलं पाहिजे, त्याच्या संगतीत तरी राहिलं पाहिजे. मग काय करावं? भगवंताच्या संगतीत राहण्याकरिता उत्कट भाव निर्माण झाला. मग दुसऱ्या भावनेत पदार्पण करतो, दास्य भाव.
भगवंताचं दास्य स्वीकारायचं, दास्य भावच आहे महाराज. या दास्य भावनेत राहायचं आणि त्याची सेवा करायची भगवंताची. त्याला स्नान घालायचं, त्याला वस्त्र घालायचे, त्याचा शृंगार करायचा, त्याची पूजा करायची, त्याला नैवेद्य खाऊ घालायचा, हे सगळं त्याला विश्राम करायला लावायचं, दास्य भाव. मग हळूहळू त्याच्या संगतीत गेला की मग त्याला तो दास सेवक प्रिय वाटू लागतो. मग बोलता बोलता एखादा सल्ला त्याला विचारतो, का रे असं करू का? मग त्यानं काय होतं, त्या दास्य भावातून आणखी वरती पदार्पण होतं. मग सख्य भावनेत जाता येतं. त्या सख्य भावात गेल्यानंतर त्याने महाराज अशी जवळीक होते, सखा जरी असला एखादा तरी तो फक्त दिवसभर बरोबर राहू शकतो. घरी गेलं की त्यांनी महाराज तो त्याच्या घरी ना आपण आपल्या घरी फाटाफूट होते ना. मग घरी गेल्यानंतर त्यांनी महाराज आई भेटते. ती आईच्या संगतीमध्ये फार चांगली प्रेमानं ती आपल्याला अंजारते, गोंजारते, कुरवाळते. वात्सल्य भाव. आणि या वात्सल्य भावापेक्षा जास्त जवळीक असणारा भाव जर कोणता असेल तर त्याला माधुर्य भाव असं म्हणायचं. काय म्हणायचं? माधुर्य भाव. तुकोबाराय त्या माधुर्य भावात पदार्पण करून गेलेले आहेत. आणि या माधुर्य भावात गेल्यानंतर तिथून पुढे लीला सुरू होते. मग व्रजलीला जीवनामध्ये येते. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी लीला आहे कुंजलीला. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लीला आहे महाराज निवृत्त निकुंज लीला. अशा लीलांमध्ये पदार्पण होतं आणि एवढ्या उच्च कोटीच्या भावावर मनुष्य आरूढ होतो महाराज. तुकोबारा या उच्च कोटीच्या भावावर गेलेले आहेत. तुकोबाराने देहभाव टाकला, जीवभाव बाजूला केला, आत्मभावाच्या वरती गेले, ब्रह्मभावावर आरूढ झाले, ब्रह्मभाव बाजूला टाकला, प्रेमभाव पोटात धारण केला, भगवंताच्या जीवावर शांत झाले, शांत भाव निर्माण झाला. मग त्याच्या पुढे जाऊन त्यांनी दास्य भाव, भगवंताचे तुझे दास्य करू म्हणायला लागले. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सख्य भाव निर्माण केला. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांनी महाराज अशा पद्धतीनं वात्सल्य भाव निर्माण केला. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा माधुर्य भाव निर्माण झाला. आणि त्या माधुर्य भावात त्यांनी महाराज एवढे समरस झाले की आता देव आणि ती वेगळे राहिलेच नाहीत, एकरूप झाले. आणि एकरूप होऊन त्यांनी महाराज भगवंताच्या त्या चिंतनामध्ये मस्त झाले. हा उच्च कोटीचा भाव आहे. असा भाव तुकोबारांच्या जीवनात प्राप्त झालाय आणि तो टिकून राहायला पाहिजे. याच्याकरिता अट्टहास आहे. म्हणून म्हणतात आता माझ्या भावा अंतराय नको देवा. तुम्ही मोजले असतील भाव तर तुमच्या ध्यानात राहिले असतील. आता माझं सांगायचं काम आहे भाव. तुम्ही किती भाव देता माझ्या बोलण्याला हे मला नाही सांगता यायचं, पण तुम्ही दिला पाहिजे भाव. खरं सांगतो, तिथं जाणं हो नाही तर नाही हो, पण निदान हे भाव असतात परमार्थातले हे तरी कळालं पाहिजे आपल्याला. निदान या भावनेमधून आपण पदार्पण करून तिथपर्यंत जाऊ शकतो. निवृत्त निकुंज भाव हा श्रेष्ठ असणारा भाव आहे. त्या भावनेत पदार्पण आपल्याला करता येऊ शकतं, फक्त प्रयत्न महत्त्वाचे आहेत, बिगर प्रयत्नाचं नाही. मग तो भक्त काय करतो, तो अखंड त्या भगवंताचं चिंतन करतो. त्या भावनेत जाण्याकरिता अखंड त्याची वाट पाहतो. ती भावनाच आहे महाराज, फार दृढ असणारी भावना आहे. मग त्या भावनेमध्ये गेलं पाहिजे. देव कसा आहे मनामध्ये आणतो, त्याच्या भेटीकरिता कासावीस होतो, त्याला हाका मारित राहतो आणि मग तो भगवानच त्याला वरच्या भावनेत घेऊन जातो. डोळ्यासमोर सतत भगवंताचं चिंतन करत राहतो. समचरण सरोजम सांद्र नीलामुदाभम जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. तो विठ्ठल डोळ्यासमोर उभा राहतो. तो सावळा सुकुमार आहे. त्याची चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्यानं दोन पाय त्यांनी विटेवर समान ठेवलेले आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्याच्या पायामध्ये त्याने नुपुरं म्हणजे पैंजण, अतिशय श्रेष्ठ चरण, त्याची चरणीची नुपुरे वाकी गरजती नभापर्यंत त्याचा आवाज जातो आहे. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्स लांछन आहे. त्याच्या गळ्यामध्ये तुलसीमाला, कमलपुष्पांच्या माला, वैजयंतीमाला त्यानं धारण केलेल्या आहेत. कमरेला शेला बांधलेला आहे. त्याचा कंठ त्यांनी महाराज शंखासारखा सुंदर आहे. त्या कंठात त्यानं कौस्तुभमणी धारण केलेला आहे. त्यानं दोन हात कमरेवर ठेवलेले आहेत. हा मनगटामध्ये मनगटे आहेत. दंडामध्ये बाजूबंद आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म म्हणजे कमळ आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मल्यागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं त्याच्यावर लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची
फुलांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसतायत. तो स्मित हास्य करतोय. असा दिव्य असणारा परमात्मा विटेवर माझ्याकरिता उभा राहिलेला आहे. तो माझी वाट पाहतोय. फक्त मी त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. देवा, माझ्या मनात इच्छा निर्माण झाली तुझ्यापर्यंत येण्याची. हे सगळे भाव मी आता ऐकलेले आहेत. मला त्या उच्च भावापर्यंत तू घेऊन जा आणि त्याच भावामध्ये कायमस्वरूपी टिकून ठेव अशी भावना माझ्या मनात आहे. माझ्यावर कृपा कर, माझ्यावर त्यांनी उपकार कर, माझं हे दान त्यांनी मला अशा पद्धतीने देऊन टाक. अशी उच्च भावना सगळ्यांच्या पोटात निर्माण व्हावी आणि भगवंताकडे हाका मारून त्यांनी त्याला बोलवावं. महाराज, महत्वाचा विचार आहे. अट्टहास करून त्याला त्यांनी महाराज बोलवावं. हे येई गा तो माय बापा पंढरीच्या राया, येई गा तो माय बापा पंढरीच्या राया, येई गा तो माय बापा पंढरीच्या राया. तुझा विनसी वाटे शिरदाली काया, तुझा विनसी वाटे शिरदाली काया. येई गा तो माय बापा पंढरीच्या राया, येई गा तो माय बापा पंढरीच्या राया. पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल 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 सगळे म्हणले ना मनापासून. हाच भाव आहे आणि हाच पोटात तयार व्हावा आणि एवढ्या भावनेनं देवाला बोलवा. महाराज, भगवान येत असतो, कृपा करेल आणि त्या दिव्य भावावर घेऊन जाईल. महाराज, अशा भावनेत देवानं जर आपल्याला नेलं तर आपण काय करणार आहोत. देवानंच विचारलं, तुकोबा दिला तुम्हाला भाव, चला मग काय कराल. मी काय वेगळं नाही करणार. जे माझ्या कपाळानं मला प्राप्त झालं ते कर्म करीत राहीन आणि फक्त विठ्ठल 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 असं तुझं नाम उच्चारित राहीन. महाराज आले भागाचे करी तो, आले भागाचे करी तो, आले भागाचे करी तो, आले भागाचे करी तो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाचे करीतो, आले भागाचे करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाचे करीतो, आले भागाचे करीतो, भागाचे करीतो, भागाचे करीतो. वा देवा, असा भाव जर माझ्या पोटात तयार झाला ना, असं मी त्याला आळवू लागलो, तू माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला, कायम डोळ्यासमोर राहिला, तुझं माझंच जर राज्य राहिलं, अंतर्मुख होऊन जर मी तुलाच पाहत राहिलो तर बाह्यांगानं माझ्या भाग्यानं जे कर्म माझ्या समोर असतात ते करीत राहतो. ज्या जातीत धर्मात पंथात जन्माला आलो, माझ्या दैवयोगानं मला जे काम माझ्या वाट्याला आलेलं आहे ते करीत राहतो. आले भागात ते करीतो आणि ते सगळं करता करता तुझे नाम उच्चारितो, अखंड तुझं नामचिंतन करीत राहतो. हेच माझं धन आहे, हीच माझी सामुग्री आहे, हाच माझा लाभ आहे. म्हणून त्याने तुझं अखंड चिंतन करण्याच्यापेक्षा काय लाभ आहे. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी, हाच लाभ आहे, दुसरं काय लाभ आहे.
अशा लाभात कायमस्वरूपी राहीन म्हणून तुझ्याशिवाय हे कोणी करणार नाही देवा. म्हणून तू तगणी मला या भावनेमध्ये कायम टिकून ठेव. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, अखंड तुझं नाम उच्चारित करीत राहतो. हे तगणी महाराज असंच राहू शकतं. तू माझ्यावर कृपा केली तर. बिघडण्यासारखा मुद्दा एकच आहे. तो मुद्दा जर कोणता असेल तर माझं मन, ते मन मोठं भयंकर आहे देवा. ते काही एका जागेवर थांबत नाही. सगळ्या चंचलांमध्ये एक नंबर लागतो मनाचा. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मत्सरो काय मा मदो म्हणजे तगणी मन मधुकर मेघ हे सगळे 10 आहेत महाराज. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारादश चंचला. 10 चंचल आहेत. त्या सगळ्या 10 चंचलांमध्ये एक नंबर लागतो मनाचा. याच्यासारखं कोण चंचल आहे महाराज? मन फार चंचल आहे. बहु चंचल चपळ जाता येताना लगे वेळ. फार चंचलन चपळ आहे महाराज हे मन. एका जागेवर थांबत नाही. एक सुभाषितकार म्हणतो मन कसं आहे? मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दर्शनम तन्मध्ये भूत संचारो आद्वा तद्वा भविष्यसी. मन कसं आहे? या मनाचं त्यांनी मला सांगतात महाराज. मर्कटस्य सुरापानम. सुरा म्हणजे दारू. माकडाला दारू पाजली, माणसाला पाजल्यावर त्याला असं त्यांनी महाराज 40 फुटी रस्ता पुरत नाही. माकडाला पाजल्यावर काय होईल? मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम. त्याला त्याच्यात विंचू चावावा. वृश्चिक म्हणजे विंचू. त्याला विंचू चावला. माणसाला जर चावला ना महाराज त्याला वाटतं काय करून काय नको असं होतं महाराज. एक मनुष्य खळ्यात होता. खळे होते. बऱ्याच दिवसाची गोष्ट आहे. मी दवाखाना चालित होतो बरं का खरंच. आणि त्यावेळेला ते खळ्यात झोपलं होतं आणि त्याच्या हाताला विंचू चावला. हाताला विंचू असा हात धरला त्यांनी महाराज. आणि ते आता दवाखान्यात जायचं म्हणून आल्यानंतर त्यांनी निम्मी रात्र झालेली होती. कुठून त्यांनी आम्ही येऊन झोपलेलो होतो. गाढ झोप लागली होती. तो बाहेरून दरवाजा वाजवत होता. डॉक्टर मोठ्याने हाक मारत होता. लवकर दरवाजा उघडला आणि त्याच्या हाताचा केवढा दाह होत असेल महाराज काय सांगायचं. त्याला एवढा त्यांनी महाराज त्रास होत. त्याच्या तोंडातून ए डॉक्टर अरे मेला का काय? आता त्याला काय डॉक्टर मारायची इच्छा होती का? अजिबात नव्हती. पण वेदनाच तेवढ्या होत्या महाराज. हा महत्व. त्या वेदना बोलत होत्या डॉक्टर मेला का काय. पण अशा पद्धत एवढा त्रास महाराज. त्या माणसाला विंचू चावल्यावर एवढा त्रास होतो. माकडाला चावल्यावर तो काय करेल? आधीच चंचल माकड. त्याच्यात दारू पिलं, त्याच्यात विंचू चावला. मर्कटस्य सुरापानम तस्य वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो. त्याच्यात भूताचा संचार झाला. मग काय महाराज सांगायचं? आद्वा तद्वा भविष्यसी. असं जे माकड त्यांनी आहे ना त्या माकडाचं उदाहरण त्यांनी मनाला देतात. हे मन असंच आहे. इतकं चंचल आहे महाराज. अर्जुनाला म्हणावं लागलं भगवंताला हे चंचल हे मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरेव सुदुष्करम. देवा वाऱ्याची मोठ घालता येईल पण मनाला अकळता यायचं नाही. काय करू या मनाला सांग. आणि काय काय करीत नाही ते सांग. काय काय करीतो या मना. परी हे नायके नारायणा करून हे त्याची केली विवंतना नेवपतना दरिले. असं मन घातक आहे महाराज. भगवंताने सांगितलं चिंता करू नको. मन मना भवमत भक्तो मध्याजमाम नमस्कुरु मामे वैशिष्य सत्यंते प्रतिजाने प्रियोसे मे. तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझं एकाचं चिंतन कर. तू त्याने महाराज माझं ध्यान कर. मनानं माझा भक्तो. तू मनानं जर विषयाचं चिंतन करायला लागलं तर घोटाळ्यात येशील. ध्यायतो विषयान पुंस संगस्ते शोपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवती सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. म्हणून विषयाचं ध्यान करशील तर अधोगतीला जाशील. माझं ध्यान कर मनानं. तू मनानं भक्त हो आणि मग माझं चिंतन करशील तर मग मात्र माझ्यापर्यंत येशील. म्हणून गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावा एकांती साधू संगे. जतन करा धावते सैरा ओढाळते. असं मन फार चंचल आहे. या मनाला कसं आवरता येईल देवा? हे मन आवरलं पाहिजे. म्हणून तू जर कृपा केली तर मन आवरेल. काय केलं पाहिजे? तू माझं मन तुझ्या पायाजवळ दूड बांधून ठेव. मग माझं मन कुठे जाणार नाही आणि हा भाव माझ्या पोटात कायमस्वरूपी टिकून राहील. महाराज म्हणतो दृढ माझे मन दृढ दृढ माझे मन दृढ माझे दृढ माझे मन दृढ माझे दृढ
येथे राखावे बांधून. माझं मन इथं दृढ बांधून ठेव देवा. तू जर बांधलं तर हे बांधून राहील, अन्यथा ते बांधून राहण्यासारखं नाही, मोठं भयंकर आहे. एका जागेवर थांबत नाही महाराज. या मनाचं एक चांगलं आहे, पण या मनाचे एकनिके जे देखील या गोडीच्या ठाई सोके. त्याला जर गोडी जिथं लागेल तिथं सोकावलं जातं महाराज. म्हणून त्या मनाला जर त्यांनी गोडी लागली तर मग मात्र त्यांनी महाराज मन भगवंताच्या चरणाजवळ राहील. देवा तू माझ्या मनाला तुझी गोडी लाव. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला. माझ्या मनाला छंद लागावा गोविंद गोविंद. काय होईल गोविंद गोविंद छंद लागल्यानं? ते म्हणतात गोविंद गोविंद मना लागल्या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. मनाला छंद लागला पाहिजे. पण आपल्या मनाला त्याने छंद लावण्याकरिता भगवंतानं कृपा केली पाहिजे. त्यानं जर कृपा केली मनाला छंद लावला तर मन दुसरीकडे जाणारच नाही महाराज. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. मनाला गोडी लागली, मन लाचावलं भगवंताच्या भक्तीकरिता. हा महत्वाचा विचार आहे. मन भगवंताच्या जवळ तगणे आलं तर मग परमार्थात काही ऊन राहणार नाही, मग तो भाव टिकून राहील. महत्वाची गोष्ट आहे. मन मोठं भयंकर आहे महाराज. एकटं जर राहिलं तर खायलाच उठतं. खरंच मन भूतासारखं आहे, भूत आहे महाराज. एका माणसाला भूत प्रसन्न झालं 9ला 3 मिनटं कमी असताना. ते प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी महाराज काय पाहिजे भक्ता तुला? म्हणे असं असं माझं काम आहे. भूत म्हणले बघ मी प्रसन्न आहे इथपर्यंत ठीक आहे, पण माझा एक स्वभाव आहे. म्हणे काय? तू मला काम सांगत राहशील तोपर्यंत मी काम करेन. ज्या दिवशी मला काम सांगायचं नाही ना त्या दिवशी मी तुला खाऊन टाकेन. आता काय करायचं? भूत तर प्रसन्न झालं, सगळं काम करायचं म्हणायला लागलं. त्यानं ते मला भरपूर काम आहे आपल्याकडे, त्याला 200 एकर जमीन होती. मी तरी कुठं कमी करू? अशी एवढी होती महाराज. तुम्हाला सगळ्या जमिनीची लेवल करून रात्रीतून करून आला. त्याच्या सगळ्या त्यांनी महाराज एक दर त्यांनी अशा पद्धतीने थोड्या थोड्या गुंठ्यांमध्ये एक एक विहीर तयार कर. भरपूर विहिरी तयार झाल्या, भरपूर पाईपलाईनी केल्या. आता काही कामच राहिलं नाही असं वाटायला लागलं. आता काय करेल? घर बांध म्हणलं, घर बांधून झालं, सगळे कामं केले भूतानं. मग याला चिंता वाटायला, आता काम नाही सांगलं खाऊन घेईल. एक मित्र होता, तुम्हाला का सुकलास बाबा? तुम्हाला 9 वाजले तरी कीर्तनकार थांबत नाही म्हणून सुकलो. असं नाही, थांबतोच मी लगेच. आता मुद्द्यावर आलो. 3 चरण तर झाले ना महाराज आपले. आता 4थं व्हायला काय आपला काय भरोसा नाही, कधी होऊ शकतं 4थं, लगेच होईल. चिंता करू नका. म्हणून त्यांनी एवढं सांगतो ना त्या भूताचं, ऐकायचं ना तुम्हाला. मग काय करायचं आता? मित्र म्हणला सुकू नकोस, हे भूत तुला खाईल तुला वाटतं ना, त्याला कामच सांगितलं पाहिजे ना. एक मल्लखांब आण. मल्लखांब कळतो ना तुम्हाला? मल्लखांब आण आणि तो रो तुझ्या दारात. आणि त्या भूताला सांग तुला काम द्यायचं आहे. म्हणे काय? मला जोपर्यंत दुसरं काम येत नाही तोपर्यंत एक काम कर, या खांबाच्या वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं, एवढंच काम कर. भूताला कामाला लावलं ना महाराज. भूत वर जायचं खाली यायचं, दुसरं काम सापडलं की एवढं काम करू नये, परत वर जा खाली ये, झालं ना काम सोपं महाराज. हे मन सुद्धा भूतासारखंच आहे. या मनाला काय करायचं? या मनाला गोडी लावायची. कोणाची? त्या श्यामसुंदराची, त्या भगवंताची गोडी लावायची. ही भागवत कथा त्याच्याकरिताच आहे, त्याची गोडी लागावी म्हणून. जर खरंच तुम्हाला त्याची गोडी लागली असेल तर मनाला सांगा सतत त्याचं चिंतन करत राहा. पहिल्या स्कंदापासून शेवटच्या स्कंदापर्यंत, परत पहिल्या स्कंदापासून शेवटच्या स्कंदापर्यंत असं अखंड भागवताचं चिंतन करीत राहा. मनरूपी भूताला काम दिलं की हे भूत त्याने मला सतत त्याचं चिंतन करीत राहील आणि अखंड त्याच्याजवळ राहील. म्हणून त्याच्यापर्यंत जाण्याची, हा भाव टिकून ठेवण्याची वाट आहे महाराज. ही वाट मला सापडलेली आहे देवा, या वाटेने मी निघालेलो आहे. फक्त एक काम कर, ही वाट अशीच माझ्या जीवनामध्ये टिकून ठेव. याच्यात आता फाटे फुटून देऊ नको. कामने वाटे तू कामने वाटे, कामने वाटे तू कामने वाटे, कामने वाटे कामने वाटे, फुटू देऊ नको फाटे, फुटू देऊ
देव फाटे देव फाटे आगाते करीतो आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारित तुझे नाम उच्चारित तुझे नाम तुझे नाम उच्चारितो उच्चारितो नाम तुझे नाम उच्चारित 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 तुझे नाम 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 बापू तुझे नाम तुझे नाम आ
तुका म्हणे वाटे नको फुट देऊ फाटे. तुमचं ऐकल्यावर मला बोलावंच वाटत ना आता. छान होतं ना ऐकायला, छान चांगलं वाटत. असं वाटतं चालूच राहावं असंच. असो तुका म्हणे वाटे नको फुट देऊ फाटे. आता वाटेत फाटे फुटे देऊ नकोस. आता 9 वाजून गेले, जास्त फाटे फोडू नकोस. आता तू थांब आता लवकरात लवकर. असं आहे हे भगवंता, मला ही वाट सापडलेली आहे रे. ह्या कथेच्या माध्यमातून, या कीर्तनांच्या माध्यमातून, या परमार्थाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत येण्याची वाट सापडली. त्या भावावर आरूढ होण्याची वाट सापडली. फक्त आता फाटे फुटू देऊ नकोस. महत्त्वाची गोष्ट आहे. तुकोबारांच्या पोटात भाव निर्माण झाला. तुम्ही खरंच कथा जर ऐकली असली तर तुमच्या पोटात भक्ती प्रगट झाली असेल, ज्ञान वैराग्य त्यांनी झलक दाखवत असतील, तर हा भाव त्यांनी पोटात तयार झालेला आहे. फक्त हा भाव भगवंतापर्यंत घेऊन जात असतो. ही वाट सापडलेली आहे. त्याच्यात आता फाटे फुटता कामा नये. याला कायमस्वरूपी खतपाणी घालत राहा. कायमस्वरूपी त्यांनी त्याच्यात राहून एवढे सगळे भाव सांगितले की नाही तुमच्यासमोर. मी आपलं तपासून बघा, आपण याच्यातले कोणत्या भावावर आहोत. खरं सांगतो, सगळ्यांनी विचार केला पाहिजे आपण कोणत्या भावावर आहे. तुकोबार आहे देह भावावर आहेत का? तुम्ही नाही म्हणत राहा. फक्त आहेत का? नाही. तुकोबार आहे जीव भावावर? नाही. तुकोबार आहे आत्मभावावर? त्याच्यापेक्षा ब्रह्मभावावर? नाही. त्याच्यापेक्षा त्यांनी प्रेम भावावर? त्याच्यापेक्षा शांत भावावर? त्याच्यापेक्षा सख्य दास्य भावावर? त्याच्यापेक्षा त्यांनी सख्य भावावर? त्याच्यापेक्षा वात्सल्य भावावर? त्याच्यापेक्षा त्यांनी माधुर्य भावावर? त्याच्यापेक्षा त्यांनी व्रज भावावर? त्याच्यापेक्षा त्यांनी कुंज भावावर? त्याच्यापेक्षा निकुंज भावावर? त्याच्यापेक्षा निवृत्त निकुंज भावावर? कशावर आहेत तुकोबार आहे? या नित्य निकुंज लिलेच्या पलीकडे त्यांनी महाराज निवृत्त निकुंज लिलेच्या भावावर तुकोबारा आरूढ आहेत. आणि तिथं मला ठेव म्हणतात देवा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. मग आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. माझं मन तिथं बांधून ठेव दृढ, माझे मन तुझे येथे राखावे बांधून. आता ही वाट सापडल्याच्यात तुका म्हणे वाटे नको फुट देऊ फाटे. असा भाव आहे तुकोबारा भगवंताच्या समोर व्यक्त करत आहेत. अशी मागणी मागतात. पहिली मागणी मागितली हा भाव टिकून ठेव. दुसरी मागणी मागितली मन बांधून ठेव. आणि तिसरी मागणी मागितली आता वाट दुसरी फुटू देऊ नकोस. अशी त्यांनी मागणी आपणही भगवंताकडे मानावी आणि भगवंताचं होऊन जावं. हा त्यातला भाव आहे. कोणी कोणी मागितलं माहिती आहे? असं सांगू का? थोडंसं सांगू का? नको सांगू? हे ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आद्य जगद्गुरु शंकराचार्य आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, शुक सनकादिक नारद तुम्बर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, शुक सनकादिक नारद तुम्बर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शंकराचार्यांचं भजन आम्ही या कीर्तनात आता घ्यायला लागलो. त्याचं कारण एवढंच आहे, आम्ही व्रतच घेतले. आमच्या जीवनाचा उद्देश करून ठेवला की शंकराचार्यांचा प्रचार प्रसार व्हावा. आद्य शंकराचार्य 2500 वर्षापूर्वी जे प्रगट झाले, त्यांची महती, त्यांचा महिमा सगळ्या लोकांना कळावा याच्याकरिता नगरच्या जवळ संत पंढरीचं निर्माण होते. 10 एकर क्षेत्रामध्ये जो 30 कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प आहे. मला बाकीचं काही सांगायचं नाही तुमच्यासमोर. म्हणून तिथं त्यांनी दरवर्षी वारी भरते. वैशाख शुद्ध पंचमी शंकराचार्यांच्या जयंतीला बरेच लोक दिंड्या घेऊन येतात. यावर्षी 105 दिंड्या आल्या. त्या सगळ्यांची नोंद झाली महाराज. एवढे लोक दिंड्या घेऊन येतात. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या गावाच्या वतीनं सुद्धा वैशाख शुद्ध पंचमीला शंकराचार्य जयंतीला आपण सगळ्यांनी
गाडी करून का होईना पण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता यावं, हा त्यातला भाव आहे. उद्याच्या दोन तारखेला म्हणजे परवा तिथं पांडुरंगाच्या मूर्ती येत आहेत. पण पांडुरंगाचं मंदिर तयार झालेलं आहे, शंकराचार्यांचं तयार झालेलं आहे, माऊलींचं तयार झालेलं आहे, सिद्धेश्वराचं तयार झालेलं आहे, नाथ महाराजांचं तयार झालेलं आहे, तुकोबाऱ्यांच्या मंदिराचं फाउंडेशन झालेलं आहे, निळोबाऱ्यांच्या मंदिराचं पाया भरून झालेला आहे. जितके मंदिरं झाली एका दमात मला सांगता येण्यात तितके झालेले आहेत. असं त्यांनी एवढी मंदिरं तयार झालेली आहेत आणि तिथं मोठे सोहळे त्यांनी होतात. आपण सगळ्यांनी त्या सोहळ्यांमध्ये सहभागी व्हावे अशी माझी विनंती. उद्याच्या 2 तारखेला पांडुरंगाची मूर्ती येणार आहे. सगळेजण त्याचं स्वागत करण्याकरिता जाणार आहेत. म्हणून सोलापूर हायवेनं त्यांनी ती मूर्ती येईल आणि वाळुंज गाव आहे तिथं बायपासला, तिथून त्यांनी महाराज रथात मूर्ती ठेवून अशा पद्धतीने ती नगर मार्गे केडगाव चास मार्गे संत पंढरीमध्ये जाईल. पण आपण सर्वांनी एकजूट करून सगळ्यांनी त्यांनी अशा पद्धतीनं आणि तिथपर्यंत यावं. मी सगळ्या पोरांना सगळे निरोप सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी एकजूट होऊन या आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये तिथं त्यांनी कीर्तन सेवा अशा पद्धतीने होणार आहे. म्हणून सगळ्यांनी त्या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा, भगवंताचं स्वागत करावं. मूर्ती बसवली जाईल, पण ज्या वेळेला तुम्ही मूर्ती बसवल्यानंतर तिथं जाल त्यावेळेला छातीला हात लावून म्हणाल या देवाचं स्वागत करायला मी गेलो होतो, तुमच्या आठवणीत राहील. मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून एवढंच मला सांगायचं होतं. असू द्या, यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचक्रोशीतून भाविक उपस्थित आहेत. फार श्रद्धेनं श्रवण करण्याकरिता आपण आलात. सगळ्यांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसले आहेत. काळे महाराज त्यांनी कथा ऐकायलाच त्यांनी आले. त्यांना बसता येत नाही तरी पण खुर्चीत बसून ऐकतायत. वयोवृद्ध मंडळी त्यांनी समोर माझ्या बसल्या. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या. सर्वांना नमस्कार करून अशा पद्धतीने थांबतो. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांचे धन्यवाद करतो. आणि सगळ्यांच्या पोटात भगवंताचं प्रेम तयार होऊन त्यांनी सगळ्यांनी भगवंताला आपलं म्हणावं असा संदेश देऊन या ठिकाणी थांबतो. चाल झालीच असं ग्रेत धरून मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. ते कसं, हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.